नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक खूप खूप शुभेच्छा। लग्नाची वेळी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव हा सावीला मिठी मारतो आणि आजपासून जोपर्यंत तुझे बाबा येत नाही तोपर्यंत तू मला बाबा म्हणत जा। तर सावी ही राघवला प्रेमाने बाबा असे म्हणते, तर राघव तिला प्रेमाने मिठी मारतो। त्यानंतर इकडे सिंधू एका पेशंटला तपासत असते आणि त्या पेशंटला सर्व गोळ्या औषध व्यवस्थित लिहून देते आणि त्यानंतर ती ज्योती नावाची जी बाई असते ती येते आणि ती सिंधूला म्हणत असते की आज मी बँकेत गेले होते आणि त्या बँकवाल्यांच्या मदतीने तुम्ही जसे सांगितले तसे मी खातेसुद्धा माझे ओपन केले। तर सिंधू म्हणते की खरंच थँक्यू, कारण मी तुझ्यासारख्या बायकांना जे शिकवते त्याची तुम्ही प्रेरणा घेता म्हणून मला आणखीनच प्रेरणा मिळते। तर सिंधू खूप खुश होते। सिंधू त्या बाईला म्हणते की अगं मी तुला थँक्यू याबद्दल म्हटले, कारण तुझ्या हिमतीने तू बँकेमध्ये खाते उघडले। बँक खाते उघडण्यासाठी तर मी सर्वांना सांगितले होते, पण तू एकटीने जाऊन जे मी सांगितले तसे तू केले। तर ती बाई म्हणते की ठीक आहे, मी आता येते, म्हणून ती ज्योती नावाची बाई निघून जाते। त्यानंतर इकडे गुलाबराव हा ते काही माणसं आलेले असतात आणि त्याचे गुंड काही त्यातील गावातील माणसं सांगत असतात की त्या बाईमुळे आज माझी बायको माझे काही एक ऐकत नाही। तर लगेच त्यातील दुसरा माणूस म्हणत असते की हो, त्या बाईने आज सगळं गाव खराब करून टाकलं आणि आपल्या गावात आपले हे ऐकणारे कोणीच असे राहणार नाही। तर गुलाबराव म्हणतो की मला तिचं काहीतरी करावेच लागेल। गुलाबराव म्हणतो की आता त्या डॉक्टरीन बाईला असा धडा शिकवायचा की जन्मभर तिला त्याची आठवण राहिली पाहिजे। तिच्या मुलीमध्ये खूप जीव आहे ना, मग उद्या तिच्या मुलीला किडनॅप करायचे आणि मग तिला समजले पाहिजे की आपण काय आहोत ते। तिचा नवरा कोण आहे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती नाही, ती मुलगी कुणाची, पण जाऊन द्या, आपल्याला त्याचे काय करायचे। पण हे मात्र खरे आहे की उद्या तिच्या आगाऊपणाचा हा शेवटचा दिवस असेल। तर गुलाबरावने आपल्या सहकाऱ्यांना सावीला किडनॅप करण्यासाठी सांगितलेले असते। त्यानंतर इकडे राघव आणि सावी एकमेकांना मिठी मारतात। तर सावी म्हणत असते की बाबा, मी माझ्या आईला विचारण्याचा प्रयत्न केला की अगं आई, माझे बाबा स्टार झाले आहेत का, पण ती नाही म्हटले। म्हणजे माझे बाबा नक्की असणार, मग माझे बाबा असणार, मग मी तुम्हाला जर बाबा म्हटले तर त्यांना राग येईल, मग मी तुम्हाला पोलीस काका म्हणते। राघव म्हणतो की ठीक आहे। सावी म्हणते की पोलीस काका असे करा, तुम्ही माझ्या बाबांनीच येऊन या झाडावर नक्की ते लवकर येतील असे लिहिले असतील, पण आईला ते समजतच नाही। तिला समजवण्यासाठी तुम्ही प्लीज माझ्यासोबत घरी चला। राघव म्हणतो की ठीक आहे। त्यानंतर इकडे सिंधू आणि ज्योती काकू ह्या उभे असतात। तर सिंधूच्या अंगावर अचानक एक पांढरे पीस येऊन पडते। तेव्हा ज्योती म्हणते की अहो सिंधू डॉक्टर, तुम्ही बघितले का तुमच्या अंगावर हे पांढरे पीस पडले, आणि या पांढऱ्या पिसाचा अर्थ काय होतो? जर ते अंगावर पडले तर आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संकेत देतात। सिंधू नाराज होऊन म्हणते की अगं, आता माझ्या आयुष्यात कोणी असे येण्यासारखे राहिले कोणीच नाही। त्यानंतर ते पीस हे उडून राघवच्या अंगावर येऊन पडते। तर सावी म्हणते की पोलीस काका बघितले का, तुमच्या अंगावर एक पांढरे पीस येऊन पडले आणि आमच्या गावामध्ये असे म्हणत असतात की पांढरे पीस जर अंगावर पडले तर आपल्या आयुष्यात नवीन कोणीतरी येते, आणि बघा मी तुमच्या आयुष्यात कशी आले ते। तर लगेच राघव म्हणतो की खरंच सावी, तू खूप गोड बोलतेस। त्यानंतर राघव सावी आणि विनायकला म्हणतो की तुम्ही खूप मस्तीखोर आहात, त्यामुळे आता भूक लागली असेल, आपण ना आईस्क्रीम खाण्यासाठी जाऊया। म्हणून ते तिघे खूप खुश होऊन आईस्क्रीम खाण्यासाठी गाडीतून जायला निघतात। तर गुलाबरावचे जे गुंड असतात ते राघव, सावी आणि विनायक यांचा पाठलाग करत येत असतात। तेव्हा राघव त्या मुलांना गाडीतून घेऊन एका गावात येतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही इथे थांबा, मी तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो, कुठेही जायचे नाही। तेव्हा सावी आणि विनायक तेथे थांबतात। तर राघव हा आईस्क्रीम आणण्यासाठी जातो। तर सावी म्हणते की अरे विनू, आपण पोलीस काका येऊपर्यंत आपण चोर पोलीस खेळू। विनायक म्हणतो की सावी, तुला कायम हा खेळ का आवडतो ग? सावी म्हणते की अरे, त्यामध्ये पोलीस आणि चोर यांची किती मज्जा येते। तर लगेच ते दोघे चोर पोलिसाचा खेळ खेळत असतात।
तेव्हा ते दोघे चोर पोलीस खेळत असताना अचानक ते गुलाबरावचे गुंड येतात आणि सावीला मागून पकडतात। तर सावी त्याचे खूप केस ओढत असते आणि त्याच्या संग फायटिंग करत असते। तेवढ्यात विनायक खूप घाबरतो आणि बाबा लवकर चला, सावीला गुंडांनी पकडले म्हणून तो जोरजोराने ओरडून त्या गुंडांकडे जाऊ लागतो। तर त्यातील एक गुंड हा विनायकला पकडतो आणि त्याला जोरात ढकलून देणार त्याच वेळीस राघव तेथे येतो आणि विनायकला धरतो। तर राघव त्या गुंडांची चांगली धुलाई करतो। विनायक आणि सावी खुश होऊन उड्या मारत म्हणत असतात की बाबा बाबा लवकर आणखीन मारा त्या गुंडांना। तर त्यांना खूप आनंद होतो आणि राघव त्यांची चांगली धुलाई करतो। त्यानंतर इकडे मंगेश धावतच येतो आणि सिंधू, सावी कुठे? मी एका माणसाला बोलताना बघितले की गुलाबरावची माणसं त्या सावीला किडनॅप करणार, म्हणून सिंधू घाबरतच मंगेश सोबत जंगलामध्ये सावीला शोधत असते। तेवढ्या तिकडे पोलीस येतात आणि त्या गुंडांना पकडतात आणि घेऊन जात असतात। तर सावी सुद्धा त्यांची आणखीनच धुलाई करते। काय रे, मला किडनॅप करत होता का? म्हणून त्याचे आणखीनच चांगली जिरवत असते। राघव सावी आणि विनायकला म्हणतो की तुम्हाला काही झाले तर नाही ना? तर सावी म्हणते की पोलीस अंकल, तुम्ही खरंच किती ब्रेव आहात, तुम्ही एकट्याने त्यांची किती धुलाई केली। राघव म्हणतो की अगं सावी, माझ्यापेक्षा तर तू ब्रेव आहे। त्यांनी तुला किडनॅप करून चालवले तरी सुद्धा तू त्याला खूप मारत होती। राघव विचारतो की सावी, हे गुंड तुला पकडण्यासाठी का आले होते? तर सावी सांगत असते की त्यांना आमचे घर हवं आहे, कारण मी हे मंगूला आणि आईला बोलताना ऐकलं होतं आणि आई सर्वांना चांगलं शिकवत असते, हे त्यांना पगवत नाही म्हणून ते कदाचित आले असतील। तर राघव म्हणतो की तुझी आईसुद्धा खरंच खूप ब्रेव वाटते, कारण तूच इतकी ब्रेव आहे तर मग त्या का नसतील? तर विनायक म्हणतो की त्या तर डॉक्टर आहे, मग ब्रेव कशा असू शकतील? तर सावी म्हणते की हो, ती खरंच खूप ब्रेव आहे। राघव म्हणतो की सावी, मला तुझ्या आईला थँक्यू बोलायचे आणि भेटायचे, तर ते कुठे भेटतील? सावी म्हणते की अगोदर आपण आईस्क्रीम खाऊयात आणि मग कॅम्पमध्ये जाऊयात, तेथे आई नक्की गेली असणार। राघव म्हणतो की ठीक आहे, म्हणून ते तिकडे जाण्यासाठी निघतात। तर इकडे मंगेश आणि सिंधू हे सावीला शोधत शोधत तेथे आईस्क्रीम जेथे खायला राघव, सावी आणि विनायक आलेले असतात त्या ठिकाणी येऊन पोहोचतात। तर सिंधू म्हणत असते की मला असे वाटते की कॅम्पमध्ये आता फोन करून विचारावेत की तेथे आले आहेत का ते। तेव्हा सिंधू कॅम्पमध्ये फोन लावते तर प्रिन्सिपल सर सांगतात की हो, ते इथेच आले आहे। तर सिंधूच्या जीवात जीव येतो। त्यानंतर सिंधू आणि मंगेश शोधत शोधत कॅम्पमध्ये येतात आणि एका ठिकाणी राघव, सावी आणि विनायक बसलेले असतात आणि सावी ही राघवला मोदक खाण्यासाठी देते। तर ते मोदक खाऊन राघवला सिंधूच्या मोदकाच्या हाताची चव ही टेस्ट समजते आणि त्याला सिंधूची आठवण येते। त्यानंतर इकडे सिंधू शोधत असते आणि मंगेश दुसऱ्या बाजूला शोधत असतो। तेव्हा सिंधू अगदी राघव, सावी आणि विनायक यांच्या जवळून जाते, पण काही कारणामुळे दिसत नाही। त्यानंतर इकडे राघव म्हणतो की मला एक छोटेसे काम आहे, मी लगेच जाऊन येतो, म्हणून तेवढ्यात त्याला फोन आलेला असतो। तेव्हा राघव म्हणतो की सावी आणि विनायक, कॅम्पच्या बाहेर तुम्ही कुठे जायचे नाही, येथेच खेळत राहा, मी लगेच जातो आणि येतो। तेवढ्यात राघव जायला निघतो तर सावी त्याला एक खूप छान अशी गणेश बाप्पांची म्हणजे पार्वतीची आणि शंकराची मूर्ती देते। राघव ती मूर्ती बघून खूपच खुश होतो। सावी सांगते की ही मूर्ती माझ्या आईने आणि मी बनवली, ती तुम्हाला एक मस्त गिफ्ट म्हणून मी देणार। तर राघव म्हणतो की खरंच किती निर्मळ मनाची मुलगी आहे, सतत दुसऱ्याचा विचार करत असते आणि खरंच हिची आई खरंच किती लकी आहे, कारण हिच्यासारखी हुशार मुलगी आणि गोड मुलगी तिच्या पोटाला जन्माला आली। तेवढ्यात सिंधू ही शोधतच तिकडे येत असते आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये राघव जायला निघलेला असतो आणि सिंधूसुद्धा ही जवळूनच जात असते। तर एकमेकांच्या समोर येणार तोच राघवच्या पायाची बुटाची नाडी निघलेली असते, म्हणून तो खाली वागतो आणि आपल्या बुटाची नाडी बांधत असतो। तेवढ्यात सिंधूची ओढणी ही राघवच्या अंगावरून जाते आणि राघवला सिंधूचा स्पर्श झाल्यासारखा वाटतो, मात्र सिंधूचे सुद्धा लक्ष राहत नाही आणि ती सावीला शोधतच येत असते। तर राघव आणि सिंधू अगदी एकमेकांचा स्पर्श करून एकमेकांजवळून गेलेले असतात। तर राघवला वाटतं की सिंधू गेली, तेव्हा राघव जोराने सिंधू असे बोलतो, तर सिंधू मागे वळून पाहते। तेव्हा आता गणपती बाप्पांच्या कृपेने राघव आणि सिंधूची ही भेट होणार का, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।